नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद् भागवतम स्कंध तिसरा अध्याय 24 कर्दम मुनींचे वैराग्य, श्लोक नंबर 37। एष आत्मपथो अव्यक्तो नष्टः कालेन भूयसा तं प्रवर्तयितुं देहम् इमं विद्धि मया भृतम्। एष आत्मपथो व्यक्तो नष्टः कालेन भूयसा तं प्रवर्तयितुं देहम् इमं विद्धि मया भृतम्। एष आत्मपथो व्यक्तो नष्टः कालेन भूयसा तं प्रवर्तयितुं देहम् इमं विद्धि मया भृतम्। एष आत्मपथो व्यक्तो नष्टः कालेन भूयसा तं प्रवर्तयितुं देहम् इमं विद्धि मया भृतम्। एष आत्मपथो व्यक्तो नष्टः कालेन भूयसा तं प्रवर्तयितुं देहम् इमं विद्धि मया भृतम्। एष आत्मपथो व्यक्तो नष्टः कालेन भूयसा तं प्रवर्तयितुं देहम् इमं विद्धि मया भृतम्। एष आत्मपथो व्यक्तो नष्टः कालेन भूयसा तं प्रवर्तयितुं देहम् इमं विद्धि मया भृतम्। एष आत्मपथो व्यक्तो नष्टः कालेन भूयसा तं प्रवर्तयितुं देहम् इमं विद्धि मया भृतम्। एषः हे आत्मपतः, आत्म साक्षात्काराचा मार्ग, अव्यक्तः आकलन होण्यास कठीण, नष्टः लुप्त, कालेन भूयसा कालौघामध्ये, तं हे प्रवर्तयितुं
पुन्हा प्रतिपादन करण्यासाठी देहम देह इमम हा विधी कृपया जाणून घ्या मया मी बाय मी माझ्याकडून भृतम धारण केला आहे. भाषांतर आत्मसाक्षात्काराचा हा मार्ग आकलन होण्यास कठीण आहे आणि कालौघात तो लुप्त झाला आहे. कालौघात म्हणजे काळाच्या ओघात, दोन शब्द एकत्रित. हे तत्वज्ञान मानव समाजामध्ये पुन्हा प्रतिपादन करण्यासाठी आणि त्याचे विश्लेषण करण्यासाठी मी हा कपिलाचा देह धारण केला आहे. कृपया तुम्ही हे जाणून घ्या. भगवान श्रीकृष्ण कपिल देवच्या रूपामध्ये आलेत. त्यांना कर्दम मुनी प्रार्थना करतायत. त्या प्रार्थनेचं उत्तर देताना कपिल देव म्हणतात, पहिल्या श्लोकामध्ये तर म्हणतात की मी तुम्हाला वचन दिलेलं, तुमचा पुत्र म्हणून मी येणार, म्हणून मी आलोय. नंतर काल आपण वाचलं त्याच्यामध्ये भगवंत सांगतात कुठल्याही अवताराच्या भगवंतांचा एकच उद्देश असतो, तो म्हणजे आपल्यासारख्या बद्ध जीवांना या ऐहिक सांसारिक बंधनातून मुक्त करण्यासाठी, कृपा करण्यासाठी येणे. आणि आजच्या श्लोकामध्ये सांगतात ते कसं करतात, तर ते हे जे हा जो आत्मसाक्षात्काराचा मार्ग आहे तो समजण्यासाठी खूप कठीण आहे. यस, आपल्याला पण अनुभव आलेला आहे की नाही. आणि कालाच्या ओघामध्ये तो लुप्त झालेला आहे. हे तत्वज्ञान मानवी समाजामध्ये पुन्हा सांगण्यासाठी, पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी आणि त्याचं डिटेलमध्ये वर्णन करून सांगण्यासाठी कपिल देव अवतरित झाले. स्वतः सांगतात. हे कंटिन्युअसली रिपीट होत असतं. भगवान श्रीकृष्ण वेगवेगळ्या अवतारामध्ये येतात, आपल्याला या भवबंधनातून मुक्त करण्यासाठी ज्ञान देतात, उदाहरण म्हणून स्वतःच्या आचरणातून दाखवून देखील देतात. आणि मग बरेचसे लोक हे घेतात, हेच ज्ञान पुढे देतात. यालाच गुरु शिष्य परंपरा म्हटली जाते. आणि काळाच्या ओघामध्ये मग याच्यामध्येच परत अज्ञानाचा, अधर्माचा काय म्हणतात प्रवेश होतो, एंट्री होते. आणि हळूहळू पुन्हा हे ज्ञान लुप्त पावतं. पुन्हा सगळे जीव इंद्रिय तृप्तीच्या बंधनामध्ये अडकतात. मग पुन्हा भगवंत येतात. एकतर भगवंत स्वतः येतात किंवा आपल्या प्रतिनिधीला पाठवतात. हेच भगवंतांचं मेन काम असतं ऍक्च्युली. परित्राणाय साधूना विनाशाय दुष्कृताम. प्रभुपाद म्हणतात तात्पर्यामध्ये, भौतिकवादी दार्शनिक म्हणजे तत्वज्ञानी, भौतिकवादी तत्वज्ञानी दुसऱ्या तत्वज्ञानांना मागे टाकण्यासाठी नवनवीन प्रकारची मानसिक तर्क पद्धती प्रस्तुत करतात. मराठीमध्ये शब्द वापरला जातो दार्शनिक, दर्शन. तत्वज्ञान म्हणजे दर्शन हिंदीमध्ये. आता देखील बरेच तत्वज्ञानी होऊन गेले, अजूनही आहेत, हो की नाही. जसजसा कलियुग पुढे जाईल तस 2-4 वाक्य व्हॉट्सअप, फेसबुक वरती वाचून ऐकून प्रत्येकाला वाटतंय आपण पण तत्वज्ञानीच आहोत. परंतु जे खरे तत्वज्ञानी होते, उदाहरणार्थ मार्क्स, तुम्ही ऐकले की नाही, कार्ल मार्क्स खूप मोठा तत्वज्ञानी होता युरोप मधला.
19व्या शतकातला. त्याचे बरेचसे फिलॉसॉफिकल तत्वज्ञानावरचे तुम्हाला लेख वगैरे आढळतील. लेनिन फिलॉसॉफर होता. भारतामध्ये देखील डॉक्टर राधाकृष्णन, महात्मा गांधी, बरेच फिलॉसॉफर होऊन. फिलॉसॉफर म्हणजे काय, जे डीप मध्ये जाऊन अभ्यास करून तत्वज्ञान सांगतात आपल्याला, त्यांना म्हणायचं तत्वज्ञानी किंवा फिलॉसॉफर. आता कोणाला डीप मध्ये जायची सवय नाही. डीप मध्ये जाऊन अभ्यास करणे म्हणजे सांख्य तत्व, सांख्य पद्धती. प्रभुपाद या पहिल्याच वाक्यामध्ये या भौतिक जगातल्या तर्कवाद्यांची सगळ्यात मोठी चूक सांगतात. ती म्हणजे भौतिकवादी जो तत्वज्ञानी असतो तो दुसऱ्या तत्वज्ञानाला मागे टाकण्यासाठी नवीन नवीन प्रकारची मानसिक तर्क पद्धती प्रस्तुत करत असतो. रिसेंटली एका स्टडीमध्ये असं आढळून आलेलं आहे, आणि तुम्हाला देखील, तुम्ही लक्षपूर्वक हे व्हॉट्सॲप, फेसबुक, इंटरनेटवरती जर लक्षपूर्वक तुम्ही जर बघितलं तर तुमच्या पण लक्षात येईल की सध्या फक्त या तत्वज्ञानांची भांडणं चालू आहेत. मी श्रेष्ठ की तू श्रेष्ठ. अगदी वैज्ञानिक क्षेत्रामध्ये देखील, मेडिकलच्या क्षेत्रामध्ये, विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये देखील वैज्ञानिक प्रगती, वैज्ञानिक रिसर्च, शोध कार्य याच्यासाठीच केलं जातं, दुसऱ्याच्या रिसर्चला खाली कसं पाडता येईल. मॅक्झिमम वेळेला हाच उद्देश असतो. आणि मग मनाने काही पण उत्पन्न करायचं नाही. आता युट्यूबवरती खूप सारे असे तत्वज्ञानी झालेले आहेत. आचार्य प्रशांत त्यातलेच एक तत्वज्ञानी आहेत. आजकाल फेमस होतो एक नवा यंग तत्वज्ञानी ध्रुव राठी. ऐकलं असेल तुम्ही. थोड्याफार प्रमाणात इकडून तिकडून चोरून काहीतरी चांगलं बोलतात आणि मग फेमस होतात. आपण आजकाल हे व्हिडिओ वगैरे बनवून टाकतोय, त्यामुळे मी माझ्या खूप मला हे बघायला मिळतं. ऍक्च्युली अक्षरशः युट्यूबवरती असे व्हिडिओ आहेत जिथे तुम्हाला शिकवलं जातं की दुसऱ्याचा व्हिडिओ घेऊन त्याला ब्रेक करून एआयचे असे वेबसाईट बनवलेत आजकाल, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे. तिथे ते वेबसाईट टाकून, तुमचा आवाज टाकून, त्याला वेगळ्या पद्धतीने करून तुम्हाला करून देतं. तुम्हाला काही करायचं पण नाही, फक्त ते युट्यूब वरती टाकायचं आणि पैसे कमवायचे. हेच चालू आहे सगळीकडे. बरेच तत्वज्ञानी झाले. काय उपयोग आहे यांचा, या तत्वज्ञानांचा? स्वतःच्या मनाने नवनवीन तत्वज्ञान निर्माण करतात. निर्माण केलेलं तत्वज्ञान नसतं. ऍक्च्युली जे शास्त्रामधून आलेलं असतं ते खरं तत्वज्ञान. त्यालाच तत्वज्ञान म्हटलं पाहिजे. प्रभुपाद इथे सांगतात की हे एकमेकांना मागे टाकण्यासाठी मनाने काहीही तत्वज्ञान, तर्क पद्धती प्रस्तुत करतात, निर्माण करतात. परंतु कपिल देवानी प्रतिपादन केलेले सांख्य तत्वज्ञान म्हणजे नवीनच तत्वज्ञान आहे असे नव्हे. भौतिक स्तरावर प्रत्येक जण, विशेष करून मानसिक तर्कवादी, इतरांपेक्षा आपण श्रेष्ठ आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करीत असतो. भौतिक स्तरावरती प्रत्येक जण, विशेष करून जे मानसिक तर्कवादी असतात, ते मी तुमच्यापेक्षा श्रेष्ठ कसं आहे हे दाखवण्याचाच प्रयत्न करत असतात. ओके. आणि म्हणूनच हे तर्क वितर्काच्या लढाया सुरू आहेत. आणि या सगळ्यांचा मेन उद्देश असतो भौतिक लाभ, किंवा पूजा किंवा प्रतिष्ठा. प्रभुपाद नेहमी म्हणायचे अडोरेशन. what is Prabhupada used to say? Adoration, distinction, profit. Profit, adoration, distinction. प्रभुपाद नेहमी म्हणायचे. या भौतिक जगातला प्रत्येक व्यक्ती याचसाठी काम करत असतो. प्रॉफिट म्हणजे लाभ, अडोरेशन म्हणजे पूजा, आणि डिस्टिंक्शन म्हणजे प्रतिष्ठा, वेगळं, सगळ्यांपेक्षा वेगळं दाखवणे.
म्हणूनच लोक सुविचार घेतात. ऍप आहे, त्या ऍप मध्ये सुविचार आणि आपला फोटो टाकायचा, सुविचाराखाली आपला फोटो टाकून येते आणि व्हॉट्सअपवरती पाठवायचं, आहे की नाही? व्हेरी इंटरेस्टिंग. तुम्हाला माहिती नसेल, ही जी काय म्हणतात त्याला, प्रतिष्ठेची ही जी इच्छा आहे, प्रतिष्ठा कमावण्याची, ही इतकी घाणेरडी असते की याच्यासाठी लोक कुठल्याही खालच्या पातळीला जाऊन काम करू शकतात. हे आणि वैष्णव देखील, खरा वैष्णव नाही परंतु खोटे वैष्णव, खोटे भक्त देखील हेच करत असतात. म्हणून भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर आपल्या फेमस वैष्णव गीतामध्ये लिहितात, हो की नाही, दुष्टमान तुम्ही की सैर वैष्णव. हे दुष्ट मना, तू कसला वैष्णव आहेस? नुसतं प्रतिष्ठेसाठी काम करतोस, दुसरं काही करत नाहीस, तू कसला वैष्णव आहेस? प्रतिष्ठात आहारे नीरज निर्धारे, पुढे काय, तव हरिनाम केवल कैतव. फक्त प्रतिष्ठेसाठी हरिनाम घ्यायचं, तू ढोंग करतोस. खूप मोठं वैष्णव गीत आहे. प्रत्येक कडव्यामध्ये फक्त प्रतिष्ठेबद्दल लिहिलेलं आहे भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर. भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर आहे ती आहे. काय म्हणतात भक्ती सिद्धांत ठाकूर सरस्वती ठाकूर? जडेर प्रतिष्ठा शुकरेर विष्ठा. ही जी प्रतिष्ठा आहे ही डुकराच्या विष्ठेप्रमाणे, मलाप्रमाणे. आणि त्याच्याच मागे आपण लागलेलं आहे. एक 2-4 वर्षापूर्वी एक टप खूप फेमस झाला, त्याचं नाव आहे जे शेट्टी. ऐकलं तुम्ही कधी? आपल्या भरपूर महाराजांच्या बरोबर फोटो काढतो, एकदम स्टाईल मध्ये युट्यूब चॅनल बनवलं त्यांनी. वेगवेगळ्या इंटरव्ह्यू मध्ये सांगतो, मी इंडियात गेलो, मला आत्मसाक्षात्कार हवा होता, मग मी या स्वामींना भेटलो, मग मी दीक्षा घेतली, मला आत्मसाक्षात्कार झाला. तर तुम्ही त्याला जे शेट्टी, हा ओरिजिनली आहे लंडनचा, आहे इंडियन, लंडन मध्ये वाढला, त्याचं इंग्लिश तसंच इंग्लिश लंडन सारखं इंग्लिश आहे. ह्याचं तुम्ही सर्च केला तर आजकाल तुम्हाला नवीन व्हिडिओ भेटतील जिथे बऱ्याच लोकांनी हे प्रूव्ह करून दाखवलंय की हा सगळीकडून चोरून आणतो कुठली कुठली वाक्य आणि स्वतःची म्हणून खपवतो. खोटे तत्वज्ञानी, युजलेस. आणखीन एक रिसेंटली अशाच भक्ताला कोणीतरी एक्सपोज केलं. यु नो, ती एक फेमस कीर्तनकार आहे, व्हॉट्स हर नेम, गौरमणी. तुम्ही बऱ्याचदा तिचं कीर्तन बघितलं असेल, गौरमणी. आणि कीर्तन झाल्यावरती कीर्तनाच्या आधी खूप स्टाईल मध्ये सांगते हरी हरी हरी, थोडस तत्वज्ञान पण सांगते, खूप छान असं तत्वज्ञान. माताजी एक वेळी गौरमणीच्या फॅन होत्या, नाही, ललिता माताजी फॅन होते. आपल्या व्हॉट्सअप वरती, फेसबुक वरती स्टाईल मध्ये आपला फोटो घालायचं, एखाद्या कुठल्या तरी फेमस तत्वज्ञानाचं वाक्य चोरून आणायचं, त्याच्या खाली आपलं नाव लिहायचं. हेच चालू आहे, कारण भौतिक जगामध्ये आपण ह्या खोट्या प्रतिष्ठेसाठी आसुसलेले असतो. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की माणसाला आपल्या आपल्या 4 लोकांमध्ये प्रतिष्ठा मिळाली तरी त्याला भास असते. तो असा छाती वर करून फिरत असतो जणू काही तो आता भगवंतच झाला. पण बघा, मजेची गोष्ट अशी आहे, जर तुम्ही खरोखरच चांगलं काम केलं, खरोखरच लोकांची सेवा केली, खरोखरच भक्तीचा प्रचार केला, खरोखरच कष्ट केले, तर ऍक्च्युअली तुम्ही खरोखर फेमस होता. पण हे कोणाला व्हायचं नाहीये. प्रभुपाद नको 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 म्हणताना प्रभुपाद फेमस झाले, हो की नाही? प्रभुपादांना कधीही येऊन कोणीही म्हटला स्वामीजी तुम्ही किती ग्रेट काम करत आहात, लगेच प्रभुपाद म्हणायचे मी काही करत नाहीये, सगळे माझे गुरु महाराज करतायत, मी फक्त माझ्या गुरु महाराजांच्या आदेशांचं पालन करतोय.
शास्त्रामध्ये हे म्हटलेलं आहे, तुम्ही भगवंतांसाठी काम करा, तुम्ही भगवंतांसाठी फेमस होता. बाकीच्यांसाठी होता की नाही माहिती नाही, आपोआप होता. परंतु हे जे मूर्ख आसुरी प्रवृत्तीचे लोक असतात, आसुरी प्रवृत्तीचे तत्वज्ञानी लोक असतात, त्यांना इझी, चीप, स्वस्त प्रसिद्धी पाहिजे असते, न काम करता. काम कष्ट काय करायचं नाही, इंद्रिय तृप्ती सोडायची नाही, परंतु प्रसिद्धी पाहिजे. व्यासासनावर बसायला पाहिजे, हार घालायला पाहिजे. हा इतका मोठा मूर्खपणा आहे. हे सगळ्यांनी हे वैष्णव गीत वाचलं पाहिजे ऍक्च्युली. ज्यांच्या ज्यांच्या मनामध्ये ही स्टुपिड एकदम 3rd क्लास 5th क्लास ही भावना आहे प्रसिद्ध व्हायची, त्यांनी हे वैष्णव गीत रोज वाचलं पाहिजे. मला वाटतं 19 का 20 कडवे आहेत. सगळ्यात मोठं वैष्णवगीत माझ्या मते तेच आहे, दुष्टमान तुम्ही कसे आहे रे वैष्णव. आणि हे जे सोशल मीडिया ज्याला आपण म्हणतो, युट्यूब, व्हॉट्सॲप, फेसबुक, या कंपन्या ऍक्च्युली पैसे कमवतात आणि या कंपन्या जिवंतच आहेत तुमच्या या प्रसिद्धीच्या इच्छेमुळे. नाहीतर ह्या कंपन्या कधीच बंद झाल्या असत्या. तुम्हाला ह्या प्रलोभित करतात की हा ऍप घ्या, तुमच्या नावाने हे करून टाका, तुम्हाला 10 लाईक मिळतील, 100 लाईक मिळतील, इतके कमेंट मिळतील, आणि हळूहळू पैसे पण द्यायला लागले हे लोकांना. इंस्टाग्राम, टिकटॉक, करोडो रुपये कमवले लोकांनी याच्यावरती. आजकाल तर एकदम इझी झालेलं आहे, विशेष करून माताजी लोकांना. काही करायचं नाही, मेकअप करायचा, धामडधिंगा करायचा, तुम्ही फेमस होता. चांगल्या चांगल्या घराण्यातले लोक करा लागले, मुली करा लागलेत हे आता. आणि हे बघून सगळ्यांनाच वाटते आपण पण करावं. आपण आपल्या मुलांना ह्या सोशल मीडिया नावाच्या राक्षसापासून कसे वाचवणार? खऱ्या अर्थाने आपण आपल्या मुलांना ऍक्च्युली या प्रसिद्धी नावाच्या राक्षसापासून कसं वाचवणार, प्रतिष्ठा नावाच्या राक्षसापासून कसं वाचवणार, याचा आपण विचार केला पाहिजे. भागवतम मध्ये सगळीकडे हेच सांगतात प्रभुपाद ऍक्च्युली. तत्वज्ञान सांगणारे भरपूर जण आहेत, अमेझिंग ऍक्च्युली तत्वज्ञान सांगतात, आणि बरेचसे इकडचे तिकडचे चोरून स्वतःचं निर्माण करून सांगतात. एक काळ होता ज्यांना आपण ओशो म्हणतो, ओशो, तुम्ही पण ऐकलं असेल कधी कधी. बरेचसे लोक त्यांना, मॅक्झिमम लोक त्यांना ओशो या नावाने ओळखतात. त्यांचं खरं नाव होतं रजनीश. काही लोक त्यांना आचार्य रजनीश म्हणून देखील ओळखतात. हा खूप फेमस झाला कारण हा कॉमन सेन्सच्या गोष्टी सांगायचा. तुम्ही त्याचे जर लेक्चर ऐकले, आजकाल त्याच्या लेक्चरचे छोटे करून पण रील्स शॉर्ट मध्ये येतात मध्ये मध्ये, तुम्ही त्याचे लेक्चर ऐकलं तर तुमच्या लक्षात येईल अगदी कॉमन सेन्स सांगतो. परंतु कॉमन सेन्सच लोकांना आवडतं कारण आपण कॉमन सेन्स विसरलोय. चाणक्य पंडितांची चाणक्य नीती जर बघितली तरी तुम्हाला आढळेल, आणि चाणक्य पंडित आपल्या चाणक्य नीतीमध्ये सुरुवातीला म्हणतात देखील की हे काय विशेष नाही आहे, हे कॉमन सेन्स आहे, फक्त आपण कॉमन सेन्स विसरले बस. आणि तो ओशो खूप फेमस झाला ऍक्च्युली, इतका फेमस झाला की अमेरिकेमध्ये त्याची बलाढ्य संपत्ती होती ऍक्च्युली. साहजिकच आहे, त्याच्या तत्वज्ञानामध्ये तो लागला मार्गाला व्यवस्थित, परंतु त्याच्या तत्वज्ञानामध्ये भौतिकता जास्त होती, आध्यात्मिक रस कमी होता. त्यामुळे त्याला इव्हेंच्युअली भौतिकतेमध्ये यावं लागलं आणि त्याचं पतन झालं. श्रील रूप गोस्वामी आपल्याला भक्तिरसामृत सिंधू मध्ये सांगतात की जो कोणी निव्वळ समाज कार्य, भौतिक सेवा, फिलॉन्थ्रॉपी ज्याला आपण म्हणतो, अल्ट्रुइझम, फिलॉन्थ्रॉपी, समाज सेवा, योगा, प्राणायाम,
मेडिकल सेवा, रक्तदान, नेत्रदान याच्यामध्येच अडकून राहतो, त्याला खरं सुख परमानंद काय आहे, अध्यात्मामधला आत्मसाक्षात्कार काय आहे हे त्याला लवकर कळत नाही. आणि मग सुखाचा अभाव असल्यामुळे तो पुन्हा भौतिकतेमध्ये येतो. हा यांचा प्रॉब्लेम आहे. आपल्या डोळ्यासमोर परफेक्ट परफेक्ट उदाहरण आहे ते म्हणजे बाबा रामदेव. सुरुवातीचे तुम्ही त्यांचे लेक्चर जर ऐकले, खरोखर अध्यात्मवादी असल्यासारखे ते लेक्चर देत होते. नंतर कधी बिझनेस मध्ये घुसले आणि कधी भौतिकवादी झाले, लोकांना पण कळालं नाही. आणि लोकांना पण तेच पाहिजे असतं. त्यामुळे येस, तुम्हाला तत्वज्ञानी व्हायचं असेल, तत्वज्ञानी म्हणून ऍक्च्युली तत्वज्ञानी नाही, तुम्हाला तत्वज्ञानी म्हणून फेमस व्हायचं असेल तत्वज्ञानी नाही, तत्वज्ञानी म्हणून फेमस व्हायचं असेल तर बरेचसे कोर्सेस आहेत युट्यूब वरती, तुम्ही ते घेऊ शकता. कसं तत्वज्ञानी बनायचं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे पगडी घातलेला आपला एक कीर्तनकार, आपला म्हणजे महाराष्ट्रामध्ये कीर्तनकार त्याला म्हटलं जातं, जो या वारकरी संप्रदायामध्ये प्रवचन देतो. त्याची ऍड येते मध्ये 3 आठवड्यात कीर्तनकार बना, फक्त 12,000 रुपये फी आहे. कीर्तनकार कसं बनायचं याचं ट्रेनिंग दिलं जाईल तुम्हाला 3 आठवड्यात, क्रॅश कोर्स. एनिवे, परत येऊया आपण. प्रभुपाद इथे म्हणतात, भौतिक स्तरावर प्रत्येक जण, विशेष करून मानसिक तर्कवादी, इतरांपेक्षा आपण श्रेष्ठ आहोत हे दाखवण्याचा प्रयत्नात असतो. आता हे सगळे करतात, आपण करत नाही असं नाही, आपण देखील तेच करत असतो. 4 चौघांमध्ये, मित्रांमध्ये, घरामध्ये सगळ्यांचा प्रयत्न हा चालूच असतो की मी कसा काय श्रेष्ठ आहे, माझंच कसं काय बरोबर आहे, हो की नाही. सगळीकडे आहे ही मानसिकता. तर्कवाद्यांचे कार्यक्षेत्र म्हणजे मन. मनाला किती निरनिराळ्या प्रकारे प्रक्षुब्ध करता येऊ शकते याला काहीच मर्यादा नाही. मनाला अत्यंत प्रकारे प्रक्षुब्ध करता येते आणि म्हणूनच मनुष्य अनंत प्रकारचे तार्किक सिद्धांत मांडू शकतो. काही सांगा, लोकांना पटेल, कारण मन हे चंचल आहे, हो की नाही. त्याला कंट्रोल करायचं म्हटलं की काही पण सांगा, लोकांना पटत. आणि ऍक्च्युली मी अजून, हा अध्याय खूप मोठा आहे. किती श्लोक आहेत? 47 श्लोक आहेत. आपण कुठे आहोत आता? 37व्या. 10 श्लोक आहेत अजून. आणि मग हा सांख्य तत्वज्ञान सांगायला कपिलदेव सुरू करतात. इतकं मस्त आहे कपिलदेवांचं सांख्य तत्वज्ञान की तुम्हाला आश्चर्य वाटेल. असं वाटेल की कपिलदेव सायंटिस्ट होते की काय. लिटरली सायंटिस्ट होते. ज्यांना सायन्स मध्ये इंटरेस्ट आहे त्यांना तर खूप आवडतं कपिलदेवांचं हे सांख्य तत्वज्ञान. मनाला अक्षरशः असं तोडून फोडून समजावून सांगतात कपिलदेव. एक्झॅक्टली मन आहे काय, मन काम कसं करतं. जसं मी काल संध्याकाळी सांगत मन कपिलदेव सांख्य तत्वज्ञानामध्ये मनाचे 4 विभाग करतात. अगदी आपल्या कम्प्युटर सायन्स प्रमाणे सांगतात. ऍक्च्युली मनावरती संस्कार कसे होतात, मग नवीन गोष्ट दिसल्यानंतर त्या संस्काराचा, त्या गोष्टीचा संबंध कसा येतो. मग अहंकार मध्ये येतो, जो मनाचाच भाग आहे. तो म्हणतो माझ्याशी याचा संबंध आहे की नाही. संबंध असला तर माझ्यासाठी हे इंटरेस्टेड आहे, नसेल तर माझ्यासाठी हे इंटरेस्टेड नाही. आणि मग बुद्धी त्याच्यानंतर काम करायला लागते की आता हे माझं करायचं कसं. व्हेरी इंटरेस्टिंग. आजकाल युनिव्हर्सिटीमध्ये सायकोलॉजीचा वेगळा डिपार्टमेंट असतो, मानसशास्त्र ज्याला म्हणतात. खऱ्या अर्थाने मानसशास्त्रज्ञांनी कपिलदेवांची सांख्य तत्वज्ञान वाचलं पाहिजे. मॉडर्न मानसशास्त्र हे काही उपयोगाचं नाही. हे सांख्य तत्वज्ञान हे तुम्ही वाचलं कपिलदेवांचं, आणि हे जर तुम्ही लोकांना समजावून सांगायला लागला, लोक मानसिक रोगापासून मुक्त तर होतीलच, या भौतिक भवबंधनातून पण मुक्त होतील. दिस इज ग्रेटेस्ट.
अचिव्हमेंट. प्रभुपाद थोडस इथे आपल्याला झलक देत आहेत की तर्कवाद किंवा तत्वज्ञान म्हणजे काय, मन कसं काम करतं, हृदय आणि मनाचा संबंध काय आहे. लोकांना खूप आवडतं या गोष्टीचा कळायला. तेच सांगितलं जातं. आणि म्हणूनच अनंत प्रकारचे तार्किक सिद्धांत मनुष्य मांडू शकतो. मात्र सांख्य तत्वज्ञान असे नाही. ते तत्वज्ञान म्हणजे मानसिक तर्क नव्हे, ते सत्य आहे, सत्यावर आधारित. पण कपिल देवांच्या अवतरण समयी ते लुप्त झाले होते. आता पण लुप्त झाल्यासारखंच वाटतंय. आता कन्फ्यूज झाले, लुप्त झाले नाही, कन्फ्यूज झाले. आता इतके प्रकारचे तत्वज्ञान झालेत की सगळे मिक्स मसाला खिचडी झालेली. काळाच्या ओघात एक विशिष्ट प्रकारचे ज्ञान लुप्त होऊ शकते अथवा काही काळासाठी आच्छादित होऊ शकते. हे या भौतिक जगाचे स्वरूपच आहे. याच प्रकारचे विधान भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये देखील केलेले आहे. सकाले नेह महता योगो नष्ट परंतप. गीतेमध्ये सांगितलेली योग पद्धती काळाच्या ओघात नष्ट झाली होती. ही पद्धती गुरु शिष्य परंपरेद्वारे येत होती. इमम राजर्षः विदु, एवं परंपरा प्राप्त, इमम राजर्षः विदु. पण काळाच्या प्रभावामुळे ती लुप्त झाली. काळ इतका शक्तिशाली आहे की त्याच्या प्रवाहात या संसारिक जगातील सर्व काही एकतर नष्ट होते व लुप्त तरी होते. भगवद्गीतेतील योग पद्धती ही अर्जुन आणि श्रीकृष्ण व अर्जुन यांच्या संवादापूर्वी लुप्त झाली होती. म्हणूनच भगवान श्रीकृष्णांनी तीच प्राचीन योग पद्धती पुन्हा अर्जुनास सांगितली, कारण अर्जुन ती मूळ स्वरूपात समजू शकत होता. त्याचप्रमाणे कपिल देव ही सांगतात की सांख्य तत्वज्ञान हे ते प्रथमच नव्याने सांगत नव्हते. ती तत्व पद्धती अस्तित्वात होतीच, पण कालाच्या ओघामध्ये ती रहस्यमयरित्या लुप्त झाली होती आणि पुन्हा तिचे प्रतिपादन करण्यासाठी ते अवतरले होते. त्याच्यातला एक शब्द लक्षात ठेवा, त्याच्यावरती परत आपण येऊया. काळाच्या ओघात ती रहस्यमय पद्धतीने लुप्त झाली होती. ही रहस्यमय पद्धती काय असते याच्यावरती आपण थोडीशी चर्चा करूया. आता पण ती लुप्तच व्हायला लागली, रहस्यमय पद्धतीनेच लुप्त व्हायला लागली. हाच भगवत अवताराचा उद्देश असतो. भगवंतांच्या अवताराचा हाच उद्देश असतो. भगवंत म्हणतात यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. धर्माची जेव्हा ग्लानी होते, धर्माचा जेव्हा ऱ्हास होतो, लुप्त पावायला हे ज्ञान नष्ट व्हायला लागतं, तेव्हा तेव्हा भगवंत येतात. धर्म म्हणजे प्रत्येक जीवाचे वास्तविक कार्य होय. जीवाच्या शाश्वत कार्यामध्ये जेव्हा विसंगती निर्माण होते तेव्हा भगवंत अवतार धारण करून जीवनाचे वास्तविक कार्य पुन्हा प्रस्थापित करतात. हा देखील महत्वाचा मुद्दा आहे. त्याच्यापूर्वी लुप्त झालं. लुप्त झालं म्हणजे काय झालं, प्रभुपाद इथे सांगतात आणि भगवान श्रीकृष्ण सांगतात. ऍक्च्युली प्रभुपादच सांगत नाहीत, भगवान श्रीकृष्ण देखील सांगतात की हे जे ज्ञान असतं, हे ज्ञान गुरु शिष्य परंपरेमध्ये ज्ञान पुढे 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 येत असतं आणि काळाच्या ओघामध्ये ते नष्ट होतं. म्हणजे काय होतं, रहस्यमयरित्या लुप्त होत. म्हणजे काय होतं, ही गुरु शिष्याची जी साखळी आहे वरून खाली येणारी वॉटरफॉल टाईप, ती तुटते, कुठेतरी मध्ये तुटते, नष्ट होतं. म्हणजे काय, वडील मुलाला एक वस्तू देतात सोन्याची, तो आपल्या मुलाला देतो. सोन्याची म्हटल्यावरती सासू सुनेला म्हटलं पाहिजे की आई मुलीला म्हटलं, ते तिच्या मुलीला देते, ते तिच्या मुलीला देते आणि एक वेळ ते नष्ट होतं. नष्ट होतं म्हणजे काय होतं, मधला या लिंक मधला कोणीतरी ते खाऊन टाकतो, पुढे देत नाही. नाही, इझी आहे समजायला एकदम. प्रभुपादांना हा एकदा प्रश्न विचारलेला. प्रभुपाद बऱ्याचदा ह्या श्लोकावरती लेक्चर द्यायचे. भगवद्गीतेमधला जो श्लोक आहे, एवं परंपरा प्राप्ते इमम राजर्ष हो विदु सकाले न महता योगो नष्ट परंतपा. 4थ्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात गुरु शिष्य परंपरेतून ही येत होती आणि राजर्षी
लोक याला हे ज्ञान घेऊन पुढे देत होते, परंतु काळाच्या ओघामध्ये हे नष्ट झालं. प्रभुपादांना प्रश्न विचारला, असं कसं काही नष्ट झालं? आपण जसं नालंदा युनिव्हर्सिटी जाळून टाकली, नष्ट झालं. हे जाळून टाकून वगैरे नष्ट होत नसते. प्रभुपाद खूप छान समजावून सांगतात. नष्ट होणे म्हणजे या गुरु शिष्य परंपरेमधला एखादा गुरु बोगस निघणे, तो हे ज्ञान लपवून ठेवतो स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी, स्वतःच्या प्रसिद्धीसाठी. तो हे ज्ञान दुमडून मुरडून बदलून सांगतो स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी, आणि अशा प्रकारे हे ज्ञान नष्ट होत. एकदा तुटली साखळी की मग त्याच्या पुढचं तेच सांगणार, त्याच्या पुढचं तेच सांगणार, त्याच्या पुढचं तेच सांगणार, है की नाही? जैसा गुरु वैसा चेला, आपल्याला माहितीच आहे. आणि हे सगळ्यात डेंजरस आहे. नष्ट होते म्हणजे असं नाही कुणी अल्लादुन काय नाव त्याचं, नालंदा युनिव्हर्सिटी जाळलेल्याचं नाव काय, खिलजी. कसला खिलजी? अल्लाउद्दीन खिलजी का कोणीतरी. तो येतो आणि युनिव्हर्सिटी जाळून टाकतो आणि सगळं ज्ञान नष्ट झालं. ज्ञान युनिव्हर्सिटीत थोडेच असतं, ज्ञान गुरुच्या डोक्यात असतं. तो हे ज्ञान शिष्याला देतो, यालाच दीक्षा म्हणतात. आपल्याला वाटतं दीक्षा म्हणजे हरी हरी करून माळ घेणे, ज्ञानाच्या ट्रान्सफरला दीक्षा म्हणतात. आणि मग तो ज्ञान डोक्यात ठेवतो, तो पुढे ट्रान्सफर करतो. पूर्वीच्या काळामध्ये वही पेन असला पण प्रकार नव्हता. आताच्या काळात पण वही पेन प्रकार जे ठेवतात त्यांच्या डोक्यात काही राहत नाही, ते वही पेनातच राहतं फक्त. नोट्स घेणारे खूप हिरो असतात, काय काय आमच्या क्लासमध्ये पण खूप नोट्स घेणारे होते. डोक्यात ठेवणे म्हणजे काय, त्याचं आचरण करणे. त्याचं आचरण केलं तर तुम्हाला कशाला वही पेन मध्ये लिहून ठेवायला लागते, कायमचं हार्ड डिस्क मध्ये. मनाचं मेन कामच हे असतं ऍक्च्युली. पुढे संख तत्वज्ञानामध्ये हेच अभ्यास करायचा आपल्याला. मनाचं मेन काम असतं, जे जे आपल्याला दिसतं, जो जो आपला अनुभव येतो त्याला रेकॉर्ड करून ठेवणे हार्ड डिस्क मध्ये. कम्प्युटरला जशी हार्ड डिस्क असते की नाही, त्याच्यावरती आपण फाईल्स ठेवतो आणि जेव्हा जेव्हा लागेल तेव्हा तेव्हा ते फाईल्स ऍक्सेस करणे. मग काही गोष्टी लागत नाहीत त्या खूप आतमध्ये कुठेतरी ठेवतो आपण, काही गोष्टी लागतात त्या पुढे ठेवतो, सारखं सारखं वापरतो. त्याला सवय म्हणतात. नाद लागणे, सवय लागणे. खूप इझी आहे सांख्य तत्वज्ञान तसं समजायला ऍक्च्युली. तर ही भानगड आहे. रहस्यमय पद्धतीने हे ज्ञान नष्ट होतं म्हणजे काय, गुरु खूप चालाकीने हे नष्ट करतो ऍक्च्युली. आपल्याला समजत पण नाही तो नष्ट करायला लागलाय. आहे नाही, तुम्हाला अनुभव आला असेल. जे काही सांगतो ते बरंच वाटायला लागतं आपल्याला, बरोबर आहे बरोबर. कारण आपल्याला पण इझी पाहिजे असतं, कष्ट नको आहेत. मग अशा पद्धतीने गुरु पण बोगस निघतो, त्याच्या मागे लागणारे शिष्य पण बोगस निघतात, आणि अशी एक साखळी गेली की मग सगळंच नष्ट होतं. तिथून पुढे ज्ञान वेगळ्याच पद्धतीने सुरू होतं. आणि मग ते आणखीन कोणीतरी येऊन त्या ज्ञानाला पुन्हा तयार करतं, निर्माण करतं. तयार करतं म्हणजे डिग इट आउट, खोदून बाहेर काढतं, पुन्हा खरं ज्ञानाचा प्रसार करतं. परंतु जेव्हा एक काळ असा येतो की सगळेच बोगस झालेत, तेव्हा भगवंत स्वतः येतात किंवा आपल्या प्रतिनिधीला पाठवतात आणि पुन्हा हे ज्ञान प्रस्थापित करतात. तेच म्हणतात सृजाम्यहम यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. पुन्हा येतात. धर्म म्हणजे, आता पुढचा मुद्दा प्रभुपाद सांगतात की धर्माची ग्लानी होते तेव्हा भगवंत येतात. धर्म म्हणजे प्रत्येक जीवाचे वास्तविक कार्य होय. हा मुद्दा खूप महत्वाचा आहे, जे आपण आता सध्या भगवद्गीतेमध्ये वाचतोय. जीवाच्या शाश्वत कार्यामध्ये जेव्हा विसंगती निर्माण होते तेव्हा भगवंत अवतार धारण करून जीवनाचे वास्तविक कार्य पुन्हा प्रस्थापित करतात. आपल्याला वाटतं धर्म म्हणजे मंदिर, हे ते मंत्र श्लोक व्यायाम पूजा यज्ञ आहे. धर्म म्हणजे कर्म आहे, जीवाचं खरं कर्म. धर्म म्हणजे जीवाचे वास्तविक कार्य, खरं खरं काम काय आहे ते आपण विसरून जातो.
सगळं सगळं खोटं खोटं पाप कर्म करायला लागतो. आणि मग ते खरं काम काय आहे हे समजावून सांगायला भगवंत पुन्हा येतात. ते त्यालाच ज्ञान म्हटलं जातं. पाप कर्म बंद करणे आणि खरं काम करायला लागणे हेच धर्म आहे. काम न करता कोण जगणार आहे? म्हणून भगवद्गीतेमध्ये धर्म हाच आहे. पुन्हा प्रस्तावित करतात, भक्तिमय सेवेला अनुसरून नसणारा कोणताही तथाकथित धर्म म्हणजे अधर्म संस्थापनाच होय. आणि हे कार्य म्हणजेच भगवंतांची सेवा करणे, कर्म म्हणजेच भगवंतांसाठी कर्म करणे, यज्ञ म्हणून कर्म करणे. अशा प्रकारचं कर्म कोणी करत नसेल तेच त्यालाच अधर्म म्हणतात. लोकांना जेव्हा भगवंतांशी असणाऱ्या संबंधाची विस्मृती होते आणि ते भक्तिमय सेवे व्यतिरिक्त इतर कार्य करू लागतात, तेव्हा त्या कार्यास अधर्म असे म्हटले जाते. प्रभुपादांनी ऍक्च्युली अख्खा सांख्य तत्वज्ञान सांगून टाकला या तात्पर्यामध्ये. ऐहिक भौतिक सांसारिक जीवनाच्या दुःखमय स्थितीतून कसे बाहेर पडावे हे सांख्य तत्वज्ञानामध्ये सांगण्यात आले आहे. आणि ही उदात्त पद्धती स्वतः भगवंत स्पष्ट करून सांगत आहेत. मी बऱ्याचदा तुम्हाला म्हटलं की सांख्य या शब्दाचा शब्दशः अर्थ असतो एखादी वस्तू डीप मध्ये जाऊन तोडून फोडून अगदी डिटेल मध्ये सिस्टमॅटिक पद्धतीने समजावून सांगणे. परंतु सगळं असं म्हटल्यावरती तुम्ही कम्प्युटर सायन्स पण अशा पद्धतीने समजावून सांगाल, त्याला सांख्य म्हणायचं नाही. ती सांख्य पद्धती आहे, परंतु खरी सांख्य पद्धती तीच जी कपिल देवानी सांगितली, ज्याच्यामध्ये मन कसं काम करतं, मन कशा पद्धतीने भगवंतांपासून दूर जातं, त्याला कसं भगवंतांच्या जवळ परत आणलं पाहिजे आणि त्याला भगवंतांच्या कामात लावलं पाहिजे. आणि अशा प्रकारे आपण पण दुःख आणि पीडा यातून मुक्त होतो आणि एक दिव्य आनंद प्राप्त करतो. हे अगदी डिटेलमध्ये स्टेप बाय स्टेप सिस्टमॅटिकली कपिल देवानी पहिल्यांदा सांगितलं, म्हणून याला ओरिजिनल सांख्य फिलॉसॉफी म्हणतात. ओरिजिनल कपिलांकडून ओरिजिनल सांख्य फिलॉसॉफी. आणखीन एक बोगस कपिल पण होता प्रभुपाद नेहमी सांगतात. हरे कृष्ण. इंटरेस्टिंग श्लोक. कृष्णा प्रभूजी, धन्यवाद, प्रणाम. हरे कृष्णा, धन्यवाद, प्रणाम. या दुसऱ्याच्या पोस्ट बद्दल माझा एक अनुभव आणि मी कसा मूर्ख झालोय सांगतो. एक फेसबुकवर एकच येते मला मेलवर नोटिफिकेशन. माझे एक रिलेटिव्ह आहेत, पाहुणे निप्पाणीचे. त्याच्यामध्ये दत्त माझा मी दत्ताचा म्हणून एक पोस्ट यायची आणि खाली खूप चांगलं यायचं लेक्चर, म्हणजे नाम घ्यायला पाहिजे, कसं घ्यायला पाहिजे, आणि रोज एक पोस्ट आहे ना. मी त्यांना फोन केला, अरे हे चांगले पोस्ट आहेत, कुठनं येतात? ते म्हटले आडीला एक ते आपण नाही पेट्रोल टाकतो त्या मागे एक मंदिर आहे, वरती आहे ते शिव मंदिर आहे आणि खाली दत्त मंदिर आहे. ते म्हटले एक महाराज आहेत म्हटले, ते इंग्लिश मध्ये मराठी असते त्या खाली इंग्लिश पण असायचं. असे म्हटलं 2-3 मी त्यांच्याशी बोललो, अरे ते इंग्लिश पण जातोय. मला जरा क्युरियोसिटी आली, दत्तांचं एवढं स्थान आहे, एवढं चांगला माणूस पोस्ट लिहितोय, आपण भेटायचं म्हटलं जाऊन एकदा बघूया तरी म्हटलं. मग गेलो त्यांना घेऊन एकदा, पाऊस मग घरातल्यांना पण घेऊन येऊ चला म्हटलं, एवढं सगळं फिलॉसॉफी सगळी चांगली सांगतात, जाऊया म्हटलं. गेलो, मंदिर खूप वेगळं एकदम छान आहे. तिथे जाऊन बसल्यानंतर जी माणसं वगैरे येऊन बसायला लागली, मी नमस्कार केला, तिथनं येऊन नातवाला घेऊन मंदिरात गप खेळत बसलो. तिकडे काय परत नमस्कार करायला गेलो. परत 2 दिवसांनी माझ्या पहाटे लक्षात आले, म्हटलं हे काय आहे, म्हटलं की मला कुठंतरी ह्या पोस्ट वाचल्यासारख्या वाटल्या म्हटलं. तर ते गोंदवलेकर महाराजांचे, ते पण नामाबद्दल खूप छान लिहितात ना, त्यांची प्रवचन चांगले. त्यांचे ऍप उघडले तर ते बरोबर ज्या दिवशी ते आता तिकडचं कट करून पेस्ट करतात तिकडे, आणि खाली गोंदवलेकर महाराज त्यांनी काय लिहित नव्हतं. म्हणजे ते काय महाराज लिहित असतील किंवा त्यांचा कोण ग्रुप आहे, 2,500 लोक आहेत त्याच्यामध्ये. मग अशी लोक हे करतात, म्हणजे जो लिहितात. मग त्या ग्रुपवर मी टाकलं की बाबा हे जे लिहितात ना त्यांचं खाली नाव घाला, म्हणजे ज्यांना आणि वाचायचं असेल गोंदवलेकर महाराजांचं ते वाचतील, त्यांना जास्त ज्ञान मिळेल, नामाचं महत्व कळेल. कोणी यावर उत्तर दिलं. हरे कृष्ण.
सगळीकडे तेच चालू आहे. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय. विजय कुमार प्रभू टाइप करत होते, त्यांचं टायपिंग आता आलं. हरे कृष्ण प्रभुजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. धन्यवाद. माफ करा विजय कुमार प्रभूजी, आपण संध्याकाळी किंवा उद्या घेऊया प्रश्न. उशीर आला थोडं. काय म्हणतात प्रभूजी? रक्तदान शिबिर सामाजिक कार्य करणे, इतरांच्या मदतीला धावून जाणे हे पुण्याचे काम नाही का? पुण्याचे काम नाही का? संध्याकाळी त्याच्याबद्दल चर्चा करूया आपण. हरे कृष्ण.